नमस्कार, मी डॉक्टर विनया पाटील. हॅलो डॉक्टरच्या या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आपल्या सर्वांचे लाडके लेखक पु ल देशपांडे यांनी असं म्हटलं होतं की मोठेपणी एखाद्या मित्राने हॉटेलमध्ये दिलेल्या पार्टीपेक्षा लहानपणी जेव्हा न मागता हातावर खोबऱ्याची वडी जेव्हा एखादी आजी देते तेव्हा तो प्रसंग आपण आयुष्यात कधीच विसरत नसतो. खरंच लहानपणी कोणी दिलेला लाडू, चिवडा किंवा जिलेबी असेल तर त्याची जी चव असते ती आपल्या स्मरणात नेहमीच रेंगाळत असते आणि त्यातले जो गोडवा असतो तो पदार्थामुळे नसतो, तो त्या क्षणामुळे आपल्या आयुष्यात नेहमीच टिकून राहतो. पण वय परतवे जेव्हा आपलं हे खाणं, हव्यास, मुबलकता आणि सवय यामध्ये जेव्हा जातं तेव्हा खरंच आपल्याला जे आठवतं ते म्हणजे वाढतं वजन. हे वजन जसं वाढतं तसं आपल्याला या पदार्थांची चवही आठवत नसते आणि आपले खाणं ही आपली सवय बनून जाते. म्हणजेच अति झालं की माती होतं. थोडक्यात डायबिटीज या विषयावर आज आपण चर्चा करतोय. डायबिटीज हा सध्याचा आपल्या देशातला सगळ्यात मोठा आढळणारा आजार आहे. हा आजार इतका वाढत चाललाय की नक्की गोष्टी कुठल्या चुकतायत हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. म्हणूनच खास पुन्हा एकदा आपण आपली जी जीवन पद्धती आहे, ज्या जीवन पद्धतीत आपण खाण्याला, आपल्या ज्या थाळीला जास्त महत्त्व दिलेलं असतं ते नक्की त्या पदार्थामधले, ताटामधले कुठले पदार्थ असे जे वाढलेत किंवा कमी झालेत जेणेकरून हा आजार आपल्यापर्यंत सहजपर्यंत पोहोचला आहे. आणि म्हणूनच आपण खास आजचा जो कार्यक्रम करणार आहोत तो खाणपानावर करणार आहोत आणि यावर खास माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहे डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे स्वागत. नमस्कार. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी हे डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी क्रांती आणलेली आहे. आजवर हजारो मधुमेही त्यांच्या कार्यशाळेत इन्सुलिन व डायबिटीजची औषधे कमी होताना व पूर्णपणे बंद होताना त्यांनी अनुभवले आहे. देशात तसेच परदेशात अमेरिका, युरोप, आखाती देश, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये डिस्टन्स लर्निंगद्वारा अनेकांनी लाभ घेतला आहे. 10 देशात 150हून मोठ्या कंपन्या आणि 80,000हून अधिक लोकांनी नैसर्गिक स्वास्थ्याच्या कार्यशाळांमध्ये भाग घेतला आहे. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी हे सध्या देशातील नैसर्गिक स्वास्थ्याचे अग्रगण्य प्रचारक म्हणून ओळखले जातात. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांनी बीजे मेडिकल कॉलेजमधून MBBS केले. तसेच नानावटी हॉस्पिटल मुंबई येथील डिप्लोमा इन डायबिटीज मॅनेजमेंट ही सुद्धा पदवी त्यांनी धारण केली आहे. याशिवाय योग, आयुर्वेद, ड्रीम थेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी, काउन्सिलिंग, विपश्यना, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग यामध्ये सुद्धा डॉक्टरांनी विशेष असे प्रशिक्षण घेतले आहे. या सगळ्यांचा उपयोग डॉक्टर आपल्या प्रशिक्षणात देत असतात जेणेकरून डायबिटीज पासून मुक्तता ही मिळालीच पाहिजे. आजचा जो आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे की मधुमेहापासून मुक्ती. आपण नक्कीच या आधीचे अनेक प्रोग्राम डॉक्टरांचे बघितले असेल, पण आजचा खास प्रोग्राम आहे तो म्हणजे आपल्या खाणपानाविषयी. ताटातली उजवी बाजू, डावी बाजू सांभाळता सांभाळता आपलं आरोग्यही सांभाळणं खरंच खूप गरजेचं आहे. आजचा जो विषय आहे तो खरंच आपल्या सगळ्यांच्या अगदी येता जाता जिव्हाळ्याचा आहे, म्हणून खास आजचा विषय घेतलेला आहे. या विषयावर तुमचे प्रश्न अपेक्षित असणारच आहे, पण प्रेक्षक हो, हा आपला जो कार्यक्रम आहे हा ध्वनिचित्रमुद्रित आहे. त्यामुळे या कार्यक्रमात आम्ही आपले जे प्रश्न आहेत ते ईमेलद्वारे ऍड केलेले आहेत जेणेकरून तुमच्या मनातले प्रश्न सुद्धा आम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी करून घेणार आहोत. त्यामुळे चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी तुम्हालाही असं सांगायचंय की डॉक्टर प्रमोद त्रिपाठी आडनाव जरी तुम्हाला त्रिपाठी वाटलं तरी सर सदाशिव पेठ पुण्यामधले आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन थाळी अगदी चांदा ते बांदा किंवा खानदेश ते अगदी कोकणापर्यंत सरांना सगळं माहिती आहे. त्यामुळे आपण काय खातो आणि आपल्या जीवनावर त्याचा काय परिणाम आहे हे सगळं आज आपण बघणार आहोत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, अगदी खूप महत्त्वाचा विषय आज आपण घेतलेला आहे की मुळात डायबिटीजचं मूळ ज्याच्यामध्ये आहे ते आपले खाणपान. आतापर्यंत आपण जे प्रोग्राम केले त्याच्यामध्ये व्यायाम बघितला, आहार विहार बघितला, प्रशिक्षण बघितलं. आज खास सर थाळी स्पेशल तुम्ही घेऊन आलाय तर काय विशेष? आज ना मी महाराष्ट्रभर जी खाण पद्धती आहे त्याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दलही सांगणार आहे आणि ज्या चुका होत आहेत त्यांच्याबद्दलही सांगणार आहे. म्हणून सगळे जे प्रेक्षक आहेत महाराष्ट्रभर त्यांनी अगदी डोळे लावून, कान लावून मस्तपैकी बघावं. तोंडातून पाणी सुटणार आहे कधीतरी आणि इच्छा होणार आहे सगळं खाण्याची. आणि आपण सगळं शिकूया की आपली गाडी कुठं गडगडली, कुठे गाडी आपली गडगडली. नक्कीच सर. मग ही जी महाराष्ट्रीयन थाळी जेव्हा आपण म्हणतोय ती खास सर दाखवा, कारण आजकाल आपण म्हणू शकतो की थाळीपेक्षा हवं ते खातायत.
जंक फूड आलंय, म्हणजे ग्लोबल जे आपण म्हणतो जग जवळ आलेलं आहे ते अगदी ताटापर्यंत आलेलं आहे. हो हो काय सांगाल सर? ते आलेलं आहे, पण जे मी मधुमेही बघतोय आणि आता मागच्या वर्षीच फक्त एका वर्षात 24,000 मधुमेही भेटलेलो आहोत. तर त्याच्यातले बहुतांश लोक कोणी पिझ्झा किंवा बर्गर किंवा कोका कोला खाणारे नाहीयेत. बरोबर. आणि खाल्लंही नसेल त्यांनी. नाहीयेत. जे 25, 30, 35 वयाच्या नंतरचे लोक आहेत. जी आपली महाराष्ट्रीयन थाळी आहे त्याचं एक चित्र आणलेलं आहे आपल्या सगळ्यांना जिव्हाळ्याची, आवडीची. मी पुण्यात वाढलो, मोठा झालो, तिकडे मी खाल्लेली आहे वरण भात, आमटी, सार, दही, कोशिंबीर, भाज्या, थोडंसं पापड, लिंबू, मीठ, चटणी. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. बऱ्याच चांगल्या गोष्टी म्हणजे कोशिंबीर घेतली, खूप चांगली नैसर्गिक अन्न. आणि मागच्या वेळेस आपण जेव्हा बघितला होता प्रोग्राम, तेव्हा मी एक नियम सांगितला होता, त्याचा आढावा परत करून देतो सगळ्यांना. आणि तो आहे 4 आणा सिस्टम किंवा 25% नियम. अच्छा. म्हणजे जेव्हा आपण जेवायला बसतो, जे मधुमेही जेवायला बसतात, तेव्हा त्यांनी त्यांच्या ताटातल्या 4 गोष्टी म्हणजे धान्य, कडधान्य, भाजी आणि सॅलड किंवा कोशिंबीर जे आपण म्हणतो, हे एकसारखं घेणं फार महत्वाचं आहे. एकसारखं म्हणजे 1 वाटी भात घेतला तर 1 वाटी वरण घेणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण वरण म्हणतो तेव्हा वरण म्हणतोय, आमटी नाही म्हणत आहे, पातळ डाळ नाही म्हणत आहे. आणि तेवढीच भाजी आणि तेवढंच सॅलड घेणं फार महत्वाचं आहे. आपल्या थाळीमध्ये काय होतं आता, एकतर पांढरा भात. आपली गाडी कुठं गडगडली? नंबर 1 पांढऱ्या भाताने गडगडली. ब्राऊन राईस ते रोज खाऊ शकतात. हातसडीचा तांदूळ, आंबेमोहर, कोलम, इंद्रायणी, ब्राऊन बासमती रोज खाऊ शकतात. आणि बरेचसे मधुमेही भात खायला घाबरतात किंवा खूप मनामध्ये गिल्ट आणून, म्हणजे असं संकोच आणून थोडंसं मला द्यावं असं करून ते खातात, जे चुकीचं आहे. भात तुम्ही व्यवस्थित खाऊ शकता, पण आपली गाडी गडगडली आहे पांढऱ्या भातामुळे. आणि प्लेटमध्ये काय होतंय, प्लेटमध्ये जवळजवळ 60-65%, कधी कधी 70% म्हणजे पांढरा भात पण असतो, मग मसाले भात पण असतो. त्याच्यामुळे ते पांढरा भात दोन्ही पांढऱ्या तांदूळ म्हणजे सलपट काढलेल्या तांदूळातून बनलेला आहे, त्यांनी साखर वाढायला लागली. तर इथं एक महत्वाचा नियम मी सगळ्यांना सांगू इच्छितो, ते सगळ्यांनी माझ्या मागे मागे म्हणा किंवा मनात कायमचं उमटवून घ्या. ते म्हणजे सगळी धान्य 90% साखर आहेत. तर ते रिपीट करतोय, सगळी धान्य, गहू असो, ज्वारी असो, बाजरी असो, भात असो, सगळी 90% साखर आहेत. आणि त्यात पांढरा भात असेल ज्याचं सालपट काढलेलं आहे, ज्याच्यामुळे साखर लवकर समाविष्ट होणार आहे रक्तामध्ये, लवकर साखर वाढणार आहे. तर ज्या चांगल्या गोष्टी आहेत, कोशिंबीर आहे, चटणी आहे, ते एवढीशे घ्यायची काय गरज नाही. थोडं मुबलक घ्या ना, व्यवस्थित घ्या ना. जरा कोशिंबीर जास्त घ्या ना, जरा चटणी जास्त घ्या ना, ठीक आहे ना. थोडी भाजी व्यवस्थित घ्या ना, वालाची आमटी व्यवस्थित घ्या ना. म्हणजे जेवढं भात आहे तेवढं ते घ्या आणि बघा, लगेच तुम्हाला तुमच्या साखरेच्या पातळीमध्ये फरक जाणवायला लागेल. नक्कीच. प्रेक्षको, डॉक्टर जेव्हा आपल्याला सांगतायत की तांदूळाला जेव्हा बऱ्याच वेळेला मधुमेही घाबरतात, ते खाल्लं म्हणून मधुमेह वाढला, असंही जेव्हा लोकांना वाटतं, ते चुकीचं आहे. मुळात हातसडीचा तांदूळ खाणं हीच आपली परंपरा होती. आपण मॉडर्न कल्चर जेव्हा अनुभवतो तेव्हा याचाही परिणाम आपल्या आरोग्यावर येत असतो. आपलं सगळं चकाकतं सर आपण म्हणू शकतो, जे चकाकतं ते योग्य नसतं. बरोबर आहे. आणि बरोबर आहे, पांढरा ब्रेड आणि पांढरा भात. आणि मग कोणाला सांगितलं ना, हातसडीचा तांदूळ किंवा ब्राऊन राईस घ्या, ब्राऊन बासमती राईस रोज खा, आणतात करतात, मग असं नाक मुरडतात, म्हणतात खूप वेळ लागतो त्याला शिजायला. वेळ लागतो. बरोबर आहे. अहो, बाळ तयार व्हायला पोटामध्ये 9 महिने लागतात. तर लागतात. बरोबर आहे ना. बरोबर आहे. जी जशी गोष्ट आहे तसं ती बनायला वेळ लागतो. आता आपण पांढरा भात घेणार आणि कुकरमध्ये लावणार आणि शिट्टी आली की बाहेर काढणार, त्याच्यामुळे बरेच जीवनसत्व नष्ट होणार. त्याच्याऐवजी त्याच भाताला जरा 2-3 तास पाण्यात भिजवलं किंवा गरम पाण्यात भिजवलं आणि साध्या भांड्यामध्ये झाकण लावून शिजवलं तर भरपूर जास्त आपल्याला जीवनसत्व मिळतात. पण त्याला वेळ लागणार आहे आणि दॅट्स ओके. म्हणजे त्याला नाक मुरडायची गरज नाही, लागू त्याने वेळ. तब्येत चांगली करायची आहे का वेळ वाचवायचा? वेळ वाचवायचाच आहे सगळ्यांना, पण तो सहज
होऊ शकतो, एवढं त्याच्यात टेन्शनची गोष्ट नाही. सगळ्याच नक्कीच. म्हणजे सर आपण म्हणू शकतो की सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजे असतात आपल्याला आणि त्यामुळे आजारही आपल्याला तितकेच लवकर येतात. नक्कीच. सर महाराष्ट्रीयन थाळी म्हणतो तेव्हा खास आपला उल्लेख होतो तो म्हणजे वरण भाताचा आणि तुपाचा. त्याच्याशिवाय काही जेवण पूर्ण होत नाही. तर या वरण भाताविषयी काय सांगाल तुम्ही? वरण भात ही संकल्पना खूप चांगली आहे, अतिशय उत्कृष्ट आहे, आपल्या नियमांशी सुसंगत आहे. फक्त पांढरं भात बाहेर काढायचा आहे आणि हातसडीचा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि जितका भात घेऊ तितकंच वरण घ्यायचं आहे आणि जोडीला मीठ, लिंबू आणि मेथकूट टाका वाटलंच तर. मेथकुटाची संकल्पना पण खूप छान आहे, त्याची पण स्लाइड दाखवलेली आहे. खूपच आपले जे पूर्वज होते ना त्यांच्यामध्ये पण एक विलक्षण शास्त्रीय दृष्टिकोन आणि बुद्धिमत्ता होती. मेथकूट हा आविष्कार खूप जबरदस्त आहे आणि तो खूप मधुमेहींना उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी डाळी वापरतो आणि पचनाला काही काही गोष्टी वापरतो, ते घ्या ना त्याच्याबरोबर, अजून चांगलं राहील. तूप आम्ही रेकमेंड नाही करत, कारण काय त्यांनी बरेच वेगवेगळे दुसरे आजार होऊ शकतात. पण तेल घ्या त्याच्याऐवजी, तेल वरून आपण तिळाचं तेल, शेंगदाण्याचं तेल, फिल्टर्ड, रिफाईंड नाही, रिफाईंड सूर्यफूल नाही, फिल्टर्ड तेल घ्या आणि ते वरून टाका आणि खा, मस्त लागेल. अगदीच बरोबर आहे. डॉक्टर आपल्याला एवढ्या स्लाइड दाखवणार आहेत ज्याचे करून आपल्याला समजून येईल की कुठले पदार्थ आपल्या ताटातले गाळायचे आहेत, कुठले पदार्थ आपल्या ताटात वाढायचे आहेत किंवा वाढवायचे आहेत. यामुळे तुमचा मधुमेह बंद होईलच, शिवाय ज्यांना कोणाला ते त्या आपण म्हणू शकतो की त्यांना प्री डायबेटिक असतात त्यांचा सुद्धा हा डायबिटीज होण्यापासून आपण बचाव करू शकतो. ही चर्चा अशी चालू ठेवायची, आपल्याला भरपूर स्लाइड बघायचे, डॉक्टरांकडून बरीच इन्फॉर्मेशन घ्यायची. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेहापासून मुक्ती आणि यावर मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. ब्रेकला जाण्याआधी जसं आपण खाणपानाविषयी बोललो होतो त्यासाठी खास मधुमेही व्यक्तींसाठी एक अशी टिप्स अशी आहे की जर तुम्ही 56 ग्रॅम अक्रोड जे असतात ते 8 आठवडे जर खाल्ले तर तुमच्या रक्तवाहिन्यांचे कार्य हे सुरळीत चालतं. त्यामुळे होतं असं की स्ट्रोक आहे, डायबिटीज जे डिसीज असतात किंवा किडनीचे जे आजार असतात यापासून तुमचा बचाव होऊ शकतो. अशीच आपण अजून चर्चा करणार आहोत. डॉक्टर तुम्ही वरण भात म्हणाला होता, तर त्या वरण भाताविषयी काय सांगणार? बघा, वरण भात शास्त्रीयदृष्ट्या आपण बघितलं तर मी आधी सांगितलं होतं की धान्य हे 90% साखर आहे. बरोबर. दुसरं महत्वाची गोष्ट जे सगळ्या मधुमेहींना माहिती पाहिजे ते म्हणजे सगळ्या डाळी ज्या आहेत त्या 60% साखर आहेत. अच्छा, म्हणजे सगळ्या पदार्थात साखर आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हे आहेच. पण जेव्हा आपण भात आणि वरण मिक्स करतो तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणून शास्त्रीयदृष्ट्या जे आपण एक मूल्यमापन आहे ते कमी होतं. कारण की नुसतं भात खाल्ला असता तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असला असता, पण आपण त्याच्या जोडीला वरण किंवा डाळ मिक्स केल्याने ओव्हरऑल त्याच्यातले साखरेचं प्रमाण पण कमी होतं आणि डाळीमध्ये जितका रेषा असतो, फायबर असतो आणि भातामधलं पण फायबर असतो, त्याच्यामुळे साखर जी पटकन रक्तात शूट होते, जेवण झाल्यानंतर चावल्यानंतर पोटातून रक्तामध्ये जेव्हा अब्झॉर्ब होते तर ते शूटिंगचं जे प्रमाण आहे ते थोडं हळूहळू होतं. म्हणून ग्लायसेमिक इंडेक्स. सर हे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे पहिल्यांदा ते सांगा. ठीक आहे, ते काय पटकन खुलासा करूया, त्याच्यावर पण स्लाइड दाखवलेली आहे. बघा, जी स्लाइड तुम्ही बघताय त्याच्यामध्ये एक निळ्या रंगाची रेष आहे जी कमी गडद आहे, हलक्या रंगाची आहे. ती तुम्ही बघा अर्ध्या तासात पटकन वरती जात आहे आणि मग पटकन खालती येत आहे. हे कधी होतं? जेव्हा आपण पांढरा भात खातो किंवा पोहे खातो किंवा उपमा खातो. अच्छा, म्हणजे सकाळचा नाश्ता हा करूच नाही. नाही, नाश्ता तर करायचा आहे, पोट भरून करायचा आहे, पण चुकीचं नाही करायचं आहे. आपली गाडी कुठं गडगडली ते आपण शिकतोय ना. पोहा, उपमा आणि पांढरा भात हे फार महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. तर त्या स्लाइड मध्ये दाखवलं की हळू पटकन साखर वाढवणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या हाय GI असतात. ओके, हलक्या निळ्या रंगाची रेषा, आणि जी गडद निळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची रेषा दिसते ती लो GI. तर ह्याचा अर्थ काय? पुढे आपण सपोज पुढची स्लाइड बघितली तर वेगळे वेगळे अन्न पदार्थांचं GI ज्यांनी पटकन साखर वाढते ते लाल अक्षरामध्ये दिलेलं आहे. 70 पेक्षा जास्त असेल तर त्यांनी साखर खूप लवकर वाढणार रक्तामध्ये, ते मधुमेहींसाठी शत्रू आहे. म्हणजे ग्लुकोज घ्या किंवा साखर घ्या किंवा पांढरा तांदूळ पोहा घ्या किंवा पांढरा ब्रेड घ्या
किंवा रागी किंवा नाचणी खूप मोठी चूक. बरेच मधुमेही करतात ते नाचणीची भाकरी खातात. बँगलोरमध्ये बरेच मधुमेही रागी मुड्डे खातात आणि पांढरा भात खातात, म्हणून मग आजारी पडतात. बटाटा सगळ्यांना माहिती आहे, लाल भोपळा बऱ्याच जणांना माहिती नाही, पण त्याचं पण GI जास्त आहे. GI म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. त्याचा अर्थ म्हणजे किती लवकर कुठलंही अन्नपदार्थ खाल्लं की रक्तात साखर त्याच्यातली वाढत आहे. ह्याच्या उलट जे काळ्या अक्षरांमध्ये दाखवलेलं आहे कमी GI, म्हणजे 55च्या खालती जे असतात ते कमी GIचे असतात, ते पण दिलेलं आहे. हातसडीचं तांदूळ खूप चांगला, रोज खा. खपली गहू आपण विसरलेलो आहे, त्याच्याबद्दल थोडा खुलासा करावा लागणार आहे. सगळ्या डाळी ज्या आहेत, चणे त्याच्यात घ्या, बेसन त्यातलं घ्या. आणि बेसन अख्ख्या महाराष्ट्रभर वापरला जात आहे वेगवेगळ्या पदार्थातून ट्रेडिशनली. रताळे, मूग, राजमा, चवळी, गाजर, रोल्ड ओट्स, मुसली. जे ऑफिसमध्ये पटकन जातात त्यांना कॉर्नफ्लेक्स लागतात, पण कॉर्नफ्लेक्समध्ये साखर जास्त आहे आणि लवकर शूट होणारी साखर आहे. त्याच्याऐवजी रोल्ड ओट्स किंवा मुसली खाल्ली तर मग साखर हळूहळू शूट होईल. म्हणून अन्नपदार्थांमध्ये हे फरक जाणणं फार महत्वाचं आहे. आज सर आता जे कोणी आपले प्रोग्राम बघत असणार किंवा सगळ्या आता महाराष्ट्रात कळेल की काय पदार्थ घेऊ नये काय नाही, सर हे आपण प्रश्न अशी चर्चा चालू ठेवूया. पण आपल्याला ईमेलद्वारे सर आपल्याला प्रश्न पाठवलाय आणि सुधीर साठे ठाण्यावरून असं म्हणतात की डायबिटीस त्यांना आजार आहे, पण डायबिटीसमुळे जे बाकी आजार होतात ते होऊ नये म्हणून कुठल्या टेस्ट करणं गरजेचं असतं? हो, डायबिटीसच्या जोडीला कोलेस्ट्रॉल वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढलं आणि आम्लता वाढली तर हृदयविकार होणं, बरोबर आहे. त्याच्यानंतर थायरॉइड ह्या ग्रंथीवरती परिणाम होणं आणि काही काही लोकांना हाडं ठिसूळ होणं, ह्या सगळ्या गोष्टी सुसंगतपणे येत राहतात. म्हणून आम्ही एक 14 परीक्षा त्यांना सांगतो की तुम्ही त्या नक्की कराव्या. त्याच्यामध्ये साखरेची तपासणी आहेच, HbA1c आहे, लिपिड प्रोफाईल आहे, त्याच्या जोडीला लिव्हर, किडनी आणि थायरॉइड या तिन्ही तपासण्या करून घेणे महत्वाचं आहे. त्या जोडीला व्हिटॅमिन D ची तपासणी फार महत्वाची आहे. ते कमी असेल तर बऱ्याच आजार वाढू शकतात. म्हणजे कॅन्सर पासून हाडं ठिसूळ होणं हे सगळं व्हिटॅमिन D कमी असू शकेल तर वाढू शकतं. त्याची तपासणी महत्वाची आहे. B12 ची तपासणी महत्वाची आहे. HSCRP सी रिएक्टिव्ह प्रोटीन, ज्याच्यामुळे सूज किती आहे बॉडीमध्ये ते महत्वाचं आहे. आणि अजून एक फार महत्वाची चाचणी आहे ती म्हणजे फास्टिंग इन्सुलिन. म्हणजे बरेच जण मधुमेही नाहीयेत घरातले आणि त्यांना वाटतं की आजारी माणूस तो आहे, माझा पप्पा, माझी बायको, माझा नवरा आजारी आहे. हा तुमचा गोड गैरसमज आहे. तुम्ही अगर तुमची फास्टिंग इन्सुलिन केली, जे मधुमेही नाहीये त्यांना सांगतोय, मधुमेही आहे त्यांना तर करायचीच आहे. फास्टिंग इन्सुलिन केली ती पण 4च्या वरती असेल तर तुमच्याही शरीरामध्ये इन्सुलिन प्रति अवरोध सुरू झालेला आहे, ती पण तपासणी महत्वाची आहे. अशा बऱ्याच तपासण्यात सपोज सगळ्यांना लक्षात नाही राहिल्या तर आपला फोन नंबर आहे, तिकडे फोन करून पण विचारून घेऊ शकतात कुठल्या तपासण्यात. नक्की सर, खपली गहू याविषयी जाणून घ्यायचंय, पण एक परत एकदा आपल्याला ईमेलद्वारे म्हणजे त्यांचा क्वेश्चन असा आहे सर, खास करून हा गोड गैरसमज म्हणता येईल की त्यांचं असं म्हणणं आहे की कडू पदार्थ खाल्ले, जसं कारला आहे, कडुलिंबाचा पाला आहे, मेथीचे दाणे, हे त्यांनी खाल्लेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं हे खाल्ल्यामुळे डायबिटीस कमी होतं का? होतो, नक्की होतो या सगळ्या गोष्टींनी. पण आम्हाला जे आढळतं की शरीराचं शुद्धीकरण जितकं जास्त असेल तितकं ह्या गोष्टींचा प्रभाव आपल्या शरीरावरती जास्त होतो. आणि बऱ्याचदा हे काय करतात, सकाळी सकाळी चहा, बिस्किट, मग पोहा, उपमा असं सगळं खातात, चुकीच्या गोष्टी खातात. त्याच्यामुळे मग ह्याचा प्रभाव कमी होतो आपल्या शरीरामध्ये. शरीर शुद्धीकरण, चरबी कमी करणं, ऍसिड कमी करणं, जुने माझे जे काही इंटरव्ह्यूज आहेत ते बघणं, म्हणजे सगळं त्यांना उलगडा होईल आणि मग हे कडू पदार्थ त्यांनी घेतले तर नक्की त्यांना फायदा होईल. नक्कीच. सुवर्णाताईंनी जसा इतका छान प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे आपल्यालाही कळालंय की हे पदार्थ गरजेचे आहेत, पण त्यासोबत डॉक्टर जे आपल्याला सल्ला देतात तो सुद्धा लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. डॉक्टर, खपली गहू हा नवीन गहू काही वेगळा तुम्ही सांगतायत, तर त्याविषयी सांगा. खूप मला की वेळते खूप मला वाईट वाटतं जेव्हा तुम्ही किंवा कोणी नवीन व्यक्ती म्हणतात की हे नवीन मी ऐकतोय. बरोबर आहे सर, मला तरी सर ते नवीनच वाटतंय. हो, तुमचा असा प्रश्न नाही, आता अख्ख्या महाराष्ट्रभर हा प्रॉब्लेम झालेला आहे. आपला जो गहू आहे, भारतीय जो गहू आहे, जो 5000 वर्ष जुना गहू आहे, त्याला आपण विसरलोय. आणि त्याचं नाव ऐकलं की लोकांना वाटतं अरे हा कुठला नवीन गहू आला. म्हणून मला कीव येतं आणि वाईट वाटतं. कारण काय, ह्या गव्हामुळे GI ह्याच्यामध्ये कमी असतो, जे GI आपण बोललो, आणि ह्या गव्हामुळे आपलं डायबिटीज, मधुमेह नियंत्रणात येण्यास खूप मदत होते. बरोबर. आपण विसरलो ह्याला. इनफॅक्ट आता भारतभर
जे काय गहूचं उत्पादन आहे त्याच्यामध्ये फक्त 2% खपली गहू आहे. त्याच्यातली वेगळी नावं आहेत, सगळ्यांनी नावं आहे का कोणी कोणी ऐकली असतील, कोणाच्या आजी आजोबांनी ऐकली असतील. खपली गहू, खटका गहू, जंगली गहू, जोड गहू, लाल गहू, कल्याण सोना, बन्सी गहू, एवढी नावं आहेत, सगळी भारतीय नावं आहेत. आणि ऑफकोर्स थोडंसं महाग पडतं हे, कारण की पर एकरी ह्याचं उत्पादन कमी येतं आणि महाग पडल्यामुळे लोक घेत नाही. आणि मग आपण आता अमेरिकन गहू घेतोय. दुसरी गोष्ट जिथं आपली गाडी गडगडली, पहिली गाडी गडगडली पांढरा भात, त्याच्यापेक्षाही मोठी आपली गाडी गडगडली खपली गहू सोडून फॉरेनचा गहू आपण सकाळ दुपार संध्याकाळ 3-3 वेळा उपम्यामधून किंवा पोळी भाजी. आणि काय काय हुशार लोक दुपारी पोळी भाजी पण खाणार आणि त्याच्या जोडीला थोडा भात पण घेणार. भात खायचा पोट भरून फक्त भातच घ्या, एका वेळेस एकच धान्य घ्या, जितकं धान्य तितकं डाळ, तितकी भाजी, तितकं सॅलड असं घ्या. खपली गहू मधुमेह, कमी GI, खनिजे अधिक, फायबर, तंतुमय पदार्थ विपुल प्रमाणात असल्यामुळे फक्त मधुमेहच नाही पण बद्धकोष्ठता, हृदयविकार या सगळ्या आजारांमध्ये त्यांना पूर्ववत करण्यामध्ये मदत करू शकतं. आणि खपली गव्हाची पोळी मस्त लालसर गुलाबीसर होते अशी, आणि मी स्वतः खाऊन अनेक वेळा बघितलेली आहे. दुसऱ्या दिवशी मऊ राहते. आपले अमेरिकन गहू लोकांवर MPJ म्हणतात, लगेच कडक होते, मऊ राहते आणि खूप छान लागते. ह्याचं आपण उकडीचे मोदकही करू शकतोय आणि गणपतीलाही सर आवडतील. आणि खीरही करू शकतो आपण नारळाचं दूध टाकून. खपली गव्हाचा आपण वापर वाढवायला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रभर. जरी महाग असले तरीही आपण जनसामान्यांनी एक प्रकारे चळवळ आणून याचं उत्पादन वाढवणं फार महत्वाचं आहे. म्हणजे असंही म्हणता येईल प्रेक्षक हो की गांधीजींनी जसं आपल्या स्वदेशी कपड्यांसाठीचा जो अट्टास केला होता तसाच आपण अट्टास करतोय आज की आपले जे स्वदेशी पूर्व परंपरेने जसे जे आपले पदार्थ आपल्या ताटात होते ते ताटात पुन्हा आपल्याला आणायची गरज आहे. आज खपली गहू आपल्याला नवीन कळालेला आहे, त्याच्यामुळे आपलं आरोग्य हे नेहमी सुदृढ राहणार आहे. त्याच्यामुळे आतापासूनच खपली गहू कुठे मिळतो याची चौकशी करा. सर आता गव्हाचं झालं, आपण नाश्त्याविषयी बोललो, तांदळाविषयी बोललो. आता सर असं आहे ज्वारी आणि बाजरी याविषयी असेल काय सांगा. बरंच भांडण असतं, ज्वारी चांगली का बाजरी चांगली, ते सगळं उलगडा आत्ताच्या आत्ता होऊन जाईल. खूप सोपं आहे. जेव्हा आपण एक शास्त्रीय मापदंड घेतो, ग्लायसेमिक इंडेक्स, कुठली गोष्ट खाल्ल्याने किती लवकर साखर वाढती आहे, त्या मापदंडाच्या हिशोबाने जेव्हा आपण ज्वारी काय म्हणा बाजरी काय म्हणा सगळं बघितलं तर अजून एक गौप्यस्फोट इथं मी करू इच्छितो तो असा की ज्वारी बाजरीपेक्षाही सरस मधुमेहींना उपयुक्त असं अजून एक धान्य महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात किंवा भारतात मुबलक प्रमाणात बनतंय, जे 95% पेक्षा जास्त एक्सपोर्ट होतंय. त्याचं नाव आहे राळ किंवा राळे. स्लाइडवरती दिलेले आहेत. मधुमेहींसाठी श्रेष्ठ धान्य कुठलेत तर ज्वारी बाजरीपेक्षाही जास्त चांगले राळे आहेत. त्याची बरीच नावं आहेत, सगळ्यांनी स्लाइडकडे नीट लक्ष द्यावे. त्याच्या खालोखाल बाजरी, मग अख्खा तांदूळ, मग खपली गहू आणि ज्वारी सर्वात कमी श्रेष्ठ आहे. पण ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर असल्यामुळे ज्वारी खावी. फक्त 2 मोठ्या भाकऱ्या खाण्याच्या ऐवजी 1 6 इंचाची भाकरी खावी. भाकरी आणि पिठलं हे खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे, खूपच चांगलं कॉम्बिनेशन आहे. आणि राळं हे जाणणं फार महत्वाचं आहे. म्हणजे ती पण मला आम्ही सगळ्यांना जेव्हा प्रोग्राम आहेत तेव्हा असं हात वरती घ्यायला सांगतो की किती लोक राळं पहिल्यांदा ऐकतात, मग असे 90% हात वरती करतात. मग हात वरती केलं की त्यांना म्हणत हात खालती आणा आणि कपाळावरती मारा, आणि मग हात कपाळावरती मारतात. सगळ्यांना म्हणतात अरे बाप रे, हे आम्हाला माहितीच नाही. म्हणजे मी पण सर म्हणजे माझ्या आजीकडून ऐकलंय की ही राळ्याची खीर करतात किंवा खिचडी करतात असं ऐकलेलं आहे, पण ते खाण्यात काही तितकं खरंच असं कपाळ मारून घेण्याची गोष्ट आहे. राळं माहिती नसेल तर भारतीय गोष्ट आहे. पण मी पण तुमच्यासारखाच होतो. 1-4 वर्ष आधी मलाही राळं काय माहिती नव्हतं आणि खपली गहू काय माहिती नव्हतं, म्हणून खूप जास्त वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. सर्वात कमी GI असणारं संपूर्ण भारतात उपयोगी असं एक धान्य आहे. पचायला खूप हलका आहे, आम्लता कमी करतं आणि ऍसिड हे मधुमेहाला जास्त करणारं एक शरीरातलं घटक आहे, म्हणून ते कमी करणं महत्वाचं आहे. आणि भरपूर प्रमाणात खनिजे मिळतात, म्हणजे गव्हापेक्षाही जास्त कधी कधी मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आपल्याला मिळतं. नावं कुठली कुठली आहेत ते जाणणं महत्वाचं आहे. तर मराठीमध्ये कोदरा, कुटकी, सावा, कुट्टू अशी वेगवेगळी नावं आहेत आणि भारतभर हिंदी आणि
अक्षरशः तमिळमध्ये पण हे सगळे वापरले जातात. बर्री, कंगणी, सामाई, थिनाई, फॉक्सटेल मिलेट, लिटल मिलेट, प्रोझो मिलेट, बार्नयार्ड मिलेट नावाचे हे ज्वारीपेक्षा 1/3 किंवा 1/4 बारीक गोल असतात आणि त्याची खूप छान चित्र बघा. आता पाणी सुटेल. राळ्याची खिचडी बनते आणि राळ्याचा उपमाही छान बनतो आणि राळ्याच्या भाज्यांची युक्त इडली खूप छान बनते. राळं कुठे शोधायला लागा तुमच्या शहरात. म्हणजे सर आता खपली गहू झाला, आता राळही विचारणार आहेत आपल्याला लोक. सर त्याआधी आपल्याला एक प्रश्न आलेला आहे तो घेऊया. सर आपल्याला सोलापूरहून गणेश असं विचारतायत की गणपतीमध्ये खास वाटलेली डाळ त्यांच्याकडे खाल्ली जाते, तर ती आरोग्यासाठी हितकारक आहे का? अल्टिमेट, खूप छान, बेस्ट, खूप चांगली गोष्ट. वाटली डाळ आहे ना, डाळी सगळ्या आपल्यासाठी खूप चांगल्या आहेत, खूप चांगल्या आहेत. जरूर खावी तुम्ही, भरपूर खावा. गणपतीचा बरोबर आहे, कंजूस थोडंसं सारखं नका घेऊ. म्हणजे चटणी थोडीशी, वाटली डाळ थोडीशी असं नका करू. ती भरपूर खा. नक्कीच. डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की प्रसाद आहे पण तो आपल्या आरोग्यासाठी आहे, त्याच्यामुळे तो तितकाच खाल्ला पाहिजे जितका आपल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. ते औषध म्हणून खाऊ नये. अशी चर्चा आपण चालू ठेवणार आहे. डॉक्टर आपल्याला खाण्यापिण्यातून मधुमेह कसा बरा करायचा हे खास करून आज सांगतायत, पण डॉक्टरांकडे तुम्हाला सुद्धा जाऊन थेट उपचार घ्यायचा असेल, थेट त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल, पण हीच आपण माहिती देणार आहोत या छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, कारण या ब्रेक नंतर आपण बघणार आहोत डॉक्टरांचा पत्ता आणि फोन नंबर. नक्कीच आपण ह्या विषयावर चर्चा करतोय, पण अक्रोड विषयी मगाशी आपण ऐकलं होतं. तशीच एक माहिती अशी की अक्रोड हे 30 ग्रॅम जे आहे ते तुम्ही 8 आठवडे जरी खाल्लेत तरी जी आपली उपाशी पोटीची साखर आहे ती सुद्धा कमी होते. हे अक्रोड जर भिजून खाल्ले तर पचनास आणखीच लाभदायक ठरतात. तर नक्कीच मधुमेही व्यक्तींनी अशा गोष्टींचा उपयोग करण्यास काहीच हरकत नाही. डॉक्टर आपण चर्चा करतोय आणि आपण बऱ्याच गोष्टींवर आपण बॅन आणले आणि नवीन गोष्टी आपण ऍड केलेल्या आहेत. खपली गहू आणले, राळा आणलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करणारच आहोत. पण आता असं आहे की फळं एक खाणं हे सुद्धा म्हणजे मधुमेही आणि इतरही व्यक्ती फळं खात असतात, त्यामुळे सुद्धा साखर वाढत असते. तर त्याचा आणि मधुमेहावर काय परिणाम होत असतो? नाही, फळांमध्ये साखर असल्यामुळे साखर वाढवणार आहेच. फक्त मी जे बघतो की बरेच मधुमेही खूप घाबरून फळं खातात. केळं नाही, चिकू नाही, आंबा नाही, सीताफळ नाही, द्राक्ष नाही, आणि बरेच वर्ष काही लोकांनी आंबा असं घरात पण आणलेला नसतो किंवा टच पण केलं नसतो, चाकलेलं नसतो, आणि ते खूप चुकीचं आहे. त्यात स्ट्रेसने आणखीन डायबिटीज वाढत असेल. इनफॅक्ट आता मी जे फळांचं GI, आपला GI विषय आहे, GI आणि ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन जेवण शास्त्रीयदृष्ट्या आणि आपण जे काय करत आलो आहे त्याचा समन्वय करतोय आपण या पूर्ण कार्यक्रमामध्ये. तर GIच्या दृष्टीने आपण बघितलं सगळ्या फळांना, तर स्लाइड दाखवलेली आहे. परत एकदा आश्चर्याचा धक्का बसणार आहे. कलिंगडामध्ये सर्वात जास्त साखर वाढवण्याची क्षमता आहे आणि बरेच मधुमेह उन्हाळ्यामध्ये ताव मारतात कलिंगडावरती, ज्याच्यामुळे त्यांची साखर वाढते. कलिंगड, अननस आणि फणस हे एका प्रकारे पूर्णपणे वर्ज्य फळं आहेत मधुमेहींना, जोपर्यंत त्यांची साखर आटोक्यात येत नाही. बहुतांश सर्व फळे ते खाऊ शकतात. आंबाही खाऊ शकतात, केळी खाऊ शकतात. फक्त पात्र बनण्यासाठी त्यांची फास्टिंगची साखर जरा कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. 100च्या आसपास असायला पाहिजे. 100 पेक्षा जास्त असेल, 110 पेक्षा जास्त असेल तर मग कमी घातक फळं, ज्याच्यामध्ये सफरचंद आहे, संत्री आहेत, आणि खास पुढच्या स्लाइडवरती दाखवलंय कलिंगड अजिबात खाऊ नये. आणि खास जे मधुमेहींना जास्त उपयुक्त, सर्वात कमी GI असलेली फळं अगर शोधली आपण महाराष्ट्रभर तर त्यात मोडतील स्ट्रॉबेरी, तुती, चेरी, जांभूळ, करवंद, काळी मैना, बोर हे खूप मधुमेहींना उपयुक्त आहेत. हे ते जास्त प्रमाणात खाऊ शकतात. पण फळं खाताना त्यांनी शिजवलेलं अन्न त्याच्या जोडीला खायचं नाहीये आणि 6 वाजल्यानंतर फळं खायची नाहीयेत. म्हणून 11 वाजता खा, 4-5 वाजता खा. आम्ही स्मूदी सगळ्यांना शिकवलेली आहे. स्मूदीमध्ये टाकून तुम्ही आंबा, केळं, चिक्कू सगळे प्रयोग करून बघा. आता तर लाखो लोक महाराष्ट्रभर स्मूदी करतायत. जे नाही करतायत कृपया प्लीज तुम्ही आधीचे इंटरव्ह्यू बघा आणि स्मूदी करायला लागा. आणि हिरवा पाला आणि फळं मिक्स करून सकाळी घ्या. त्याच्यानंतर परत अजून एक फळ खा, साखर कंट्रोलमध्ये आली असेल तर. फळं खाऊ शकतो, हळूहळू वाढवू शकतो, पण मोजत राहायचं, कारण की फळांमध्ये साखर आहे. नक्की सर, फळांचं तुम्ही सांगितलं, फळांमध्ये साखर आहे, कुठली फळं खायची ही सुद्धा आता ऍड झालेली आहे आमच्या मेमरीमध्ये. तर आता एक प्रश्न आलेला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की
अभय मुनगंटीवार विचारतात आपल्याला नागपूरवरून, आणि त्यांनी असं आपल्याला विचारलंय की त्यांच्या वडिलांना डायबिटीज आहे, तर त्यांना तो होईलच का? नाही, अजिबात होईलच का असं मनामध्ये विचार असेल तर अजिबात नाही. तुम्ही अगर तुमच्या आहारावरती, व्यायामावरती, ताणतणावावरती व्यवस्थित नियंत्रण ठेवलं तर पूर्ण आयुष्य निघून जाईल, तुम्हाला डायबिटीज होणार नाही, असं शास्त्रीय दृष्ट्या झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. नक्कीच. सर, एक ईमेल आलेला आहे आणि खास पुण्यावरून आहे. आता श्रावण सर चालू आहे म्हणून तो लगेच मी प्रश्न असा घेते की श्रावणात इतके सणवार साजरे केले जातात आणि पुरणपोळी ही बनवली जाते, अगदी गौरीला सुद्धा, आता गणपतीत सुद्धा जो नैवेद्य दाखवला जातो, तर ही पुरणपोळी खाऊ शकतात का मधुमेही? आपण त्याला परत शास्त्रीय दृष्ट्या बघूया. बरोबर. पुरणपोळी म्हणजे काय? गहू आहे आणि बेसन आहे, बेसन, त्याचं कॉम्बिनेशन केल्यामुळे त्याचं जीआय परत कमी होतो. तर बेसन आपण मुबलक प्रमाणात खाऊ शकतो आणि खायलाच पाहिजे. फक्त जेव्हा आपण त्याला गोड करतोय, आणि सध्या आपली जे मधुमेही आहेत त्यांना गोड पचवण्याची, एस्पेशली रिफाईंड साखर किंवा गोळी म्हणा, त्यांना पचवण्याची त्यांची क्षमता नाहीये. बरेच वर्ष त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्यात, तर त्यांना तो गोडवा त्याच्यातून आणणं अवघड आहे. त्याच्याऐवजी त्यांनी मधुपर्णी किंवा स्टिविया. हो, हे खूप छान सर तुम्ही सांगितले, कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की साखर खायची नाही, मग आम्ही टाकायचं काय? हा, तर त्याच्यासाठी ते जे रिफाईंड बाकीचे जे शुगर फ्री टॅबलेट्स असतात ते हानिकारक आहेत. हो, त्याच्याने कॅल्शियमही कमी होतं शरीरातलं. आणि नैसर्गिक आपल्याला जसं आपण तुळस इथं वापरतोय तसं साऊथ अमेरिकेमध्ये स्टिविया नावाचं हिरवं पाला आहे आणि तो खूप गोड असतो, साखरेपेक्षा 20 पटीने गोड असतो. तो आपल्याकडे मिळतो सर? मिळतो, झाडही मिळतात, झाडही लावू शकतो आपण. तुळशीचं जसं झाड लावलंय तसं आम्ही पण घरामध्ये, आणि आम्ही सगळ्या पेशंटला जे इंटेन्सिव्ह प्रोग्राम मध्ये जातात त्यांना सगळ्यांना आम्ही एक गिफ्ट म्हणून देतो. सगळेजण आपल्या घरी लावतात आणि ते तुम्ही वापरा, त्याच्यामध्ये थोडंसं गोड वाढण्यासाठी. नक्की खपली गहू, बेसन खा, पुरणपोळी खाऊ शकता, फक्त गोडवावरती कंट्रोल ठेवावा लागेल तुम्हाला, रिफाईंड साखर नाही घेता येणार. नक्कीच सर, ही चर्चा अशी चालू ठेवणार आहोत कारण की आपल्याला आता पावसाळ्यातल्या आहेत, पालेभाज्या कुठल्या खायच्या, फळं कुठली खायची, याची सुद्धा चर्चा करायची आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कारण या विश्रांतीनंतर आपण बऱ्याच स्लाइड बघणार आहेत जे आपल्याला खरंच आपले डोळे उघडून दाखवतील. पण कारण या ब्रेक नंतर आपण खास तुमच्यासाठी या स्लाइड घेतोय, कारण ब्रेक नंतर तुम्ही बघाच की या स्लाइड आहे या तुमच्या मेमरीमध्ये सुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय की खाण्यापिण्यातून मधुमेहावर मुक्ती कशी मिळू शकते, आणि हे आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. ब्रेकला जाण्याआधी जसं तुम्हाला सांगितलं की कुठल्या फळभाज्या किंवा कुठल्या पालेभाज्या यांचा आपल्या आहारात उपयोग केला पाहिजे, जेणेकरून आपले मधुमेह जे व्यक्ती असतील त्यांनी नक्कीच म्हटलं पाहिजे की अरे मला फील गुड वाटतंय, माझी साखर कमी झाली आहे, माझे इन्सुलिन गोळ्या कमी झालेल्या आहेत. या सगळ्या सर गोष्टी आम्हाला ऐकायच्या आहेत, तर कुठल्या भाज्या आम्ही ऍड कराव्यात ते सांगा. हो, आपण ना द्विदल धान्यावरती थोडंसं जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि महाराष्ट्रभर जशी डाळी आहेत तशाच पावटे, वाल, बरेचसे ओल्या डाळी किंवा द्विदल धान्य अवेलेबल आहेत. त्याची पण स्लाइड दाखवलेली. निरनिराळे पावटे, वाल, बिया अवेलेबल आहेत. त्यांचा आपण उसळीमध्ये, जसे वालाची बिरडाची उसळ आहे, त्याचा वापर नियमित ठेवलं ना तर नक्की साखरमध्ये कंट्रोल येईल, कारण काय ह्याच्यामध्ये जीआय कमी आहे. आणि जे मी महाराष्ट्रभर फिरलेलो आहोत आणि अख्ख्या टीमला घेऊन फिरलेलो आहोत, आणि बऱ्याच जागी आम्हाला काय काय खूप स्पेशल डिशेस दिसलेल्या आहेत, तर त्या मी पटापटा बऱ्याच स्लाइड दाखवू इच्छितो. सगळ्यांनी एकदम नीट लक्ष द्यावं. खानदेशमध्ये आम्ही काय काय बघितलं, म्हणजे एकदा आम्ही आमच्या डॉक्टर दावल बक म्हणून भुसावळला त्यांच्या घरी जेवायला गेलो होतो, त्यांनी मला कळण्याची भाकरी खायला दिली. स्पेशल होती एकदम, म्हणजे उडद आणि ज्वारी मिक्स केल्यामुळे त्याचं जीआय कमी होतं. त्याच्यावर वांग्याचं भरीत, वांग्याचं पण जीआय खूप कमी आहे. वांग भरपूर खाऊ शकतात मधुमेही, ते खूप छान होतं. खानदेशामध्ये शेवची भाजी असते, फक्त तेल कमी करणं महत्वाचं त्याच्यामध्ये, हे रेग्युलरली खाऊ शकतात. तुरडाळ फुणके, तुरडाळ, त्याच्यावर तीळ टाकलेला आहे, भरपूर कॅल्शियम मिळणार आहे त्याच्यातून. आंबट चुक्याचं पिठलं आहे, पिठलं बेसनाचं आहे, बेसनाने परत जीआय कमी आहे. आंबट चुका जोडला अजून चांगली गोष्ट. वांग्याचे काप आहेत, असं आम्ही सगळं अनुभवलं. आणि शेवग्याची भाजी पण मी अनुभवली की पाल्याची पण भाजी करतात, आणि ऑफकोर्स शेंगा आपण वापरतोच भाजी म्हणून किंवा आमटी म्हणून. कच्च्या पपईचा हलवा हा एक विशेष गोष्ट आम्ही बघितलं, अनुभवलं. तिकडे कोकणात फिरलो तेव्हा बघितलं की गोड पदार्थांमध्ये हातसडीचा तांदूळ, त्या शेवया आणि नारळाचा दुधाचा वापर, हे दोन्ही हितकारक आहेत. मधुमेहींना दोन्ही खाऊ शकतात, फक्त तांदूळ आपल्याला हातसडीचा वापरायचा. आणि पातोळ्या, ते पण खूप छान स्टीम डिश आहे,
खूप छान, म्हणजे जर आपण मोमोज वगैरे खातो त्याऐवजी हे खूप चांगलं आहे. खूप छान आहे. कुळथ्याचं पिठलं, पिठल्याचे इतके प्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक एरियामध्ये काहीतरी त्यांच्या एरियातलं टाकून खूप छान पिठलं केलं जातं. आणि कोकणात आपण खालती गेलो, गोव्याला गेलो की पिवळ्या वाटाण्याची उसळ हे एकदम फेमस आहे, ज्याच्यामधून आपली आता मिसळ पाव बनलेला आहे. केळ्याचे फुलाच्या भाजी आहे, फुलाची भाजी बनवतो आपण, काप बनवतो. कोकणात बिमल्याचं लोणचं म्हणजे बाकी, म्हणजे जसं मेन धान्य कडधान्य झालं, पण ऍडिशनल ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ऍड करतो ना, त्या खूप मस्त आहेत, डायजेस्टिव्ह आहेत, रुचकर आहेत, पचायला मदत करतात. कैरीची आमटी कोयाड म्हणून वापर करतो आपण कोकणामध्ये, खूप छान आहे. विदर्भ साईडला गेलो तर उकडपिंडी, त्याच्यानंतर दाल रोडगे, जशी दाल बाटी असते आपली राजस्थानमध्ये, दाल रोडगे खूप फेमस आहे. त्याच्या पार्ट्या पण होतात, मी ऐकलं. वडा भात, भजी भात, लेकुरवा भाजी, पोळाची भाजी, पातोड्याची भाजी परत बेसनातून बनवली. असं बऱ्याच गोष्टी आम्ही अनुभवल्या आहेत ज्या खूप छान आहेत. मराठवाड्यात भरपूर छान डिशेस आहेत, पण मला मराठवाड्यातले पिक्चर एवढे टाकता आलेले नाहीयेत. नक्कीच आपण सर याचाही आपण अभ्यासात आपला उपयोग करून घेऊया की कुठले पदार्थ खायचे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमंती केल्यानंतर एवढं कळालं की आपल्याला या ज्या डिशेस आहे या घेतल्यानंतर मधुमेह हा आटोक्यात राहील, याशिवाय बाकीच्यांचं आरोग्य सुद्धा सुधारण्यात येईल. पण सर आता श्रावण अर्धा संपलेला आहे, अर्धा आपल्या हातात आहे आणि उपवासाच्या नावाने इतकं खाल्लं जातं की उपवास आहे असं वाटतच नाही. खूप चुकीच्या गोष्टी खाल्ल्या. सर्वात महत्वाची चुकीची गोष्ट जी आपण खातो उपवासाला ते म्हणजे साबुदाणा. आणि अख्ख्या महाराष्ट्राबरोबर मी मोठी घोषणा करू इच्छितो ती ही की साबुदाणा हे नॉन व्हेज आयटम आहे. त्याच्यामध्ये आळ्या असतात, त्याच्यामध्ये रताळ्यासारखं मोठं भाजीला कुजवलं जातं, आळ्या उगतात, मग त्याला स्ट्रेनर मधून काढून त्याच्यातून साबुदाणा तयार होतो. आपण देवाला वाढतो, आपण खातो. तुम्हाला साबुदाणा खिचडीची चव हवी असेल तर बार्लीची खिचडी खा, बार्ली खूप छान लागतं. तर साबुदाणा अतिशय चुकीचा आणि पूर्णपणे स्टार्च असल्यामुळे GI खूप जास्त आहे, साखर खूप वाढते. नॉनव्हेज फूड खाणं बंद करा. स्वतःला तुम्ही शुद्ध शाकाहारी समजत असाल, साबुदाणा खाल्ला असेल तर तुमचं भंग झालेला आहे. सर आपण आता काय खाणार उपवासाला? उपवासाला खूप छान ऑप्शन्स आहेत. शिंगाडा, राजगिरा, रताळं, कच्चं केळं, काकडी, भेंडी, नारळ, शेंगदाणा आमटी, मखाणा. मखाणा सर काय? मखाणा म्हणजे कमळाचं बीज असतो, त्याला पफ करून इंडियन पॉपकॉर्न म्हणतो आपण. फॉरेनचा पॉपकॉर्न खातो त्याच्यापेक्षा अरे इंडियन पॉपकॉर्न खाऊन बघा किती भारी आहे आणि खूप त्याच्यामध्ये आयर्न जबरदस्त आहे, लोह भरपूर आहे. तर हे सगळं शिंगाड्याचं मस्त आपलं दिरडं वगैरे बनवू शकतं. मी तर एका हॉटेलमध्ये शिंगाड्याचं मंचुरियन खाऊन बघितलं, इतकं टेस्टी होतं, खूप छान होतं. शिंगाडा, राजगिरा, रताळा आपण खाऊ शकतो. रताळ्याचं खीस आहे, रताळ्याचे चकत्या आहेत, हे सगळं खाऊन खूप तुम्ही व्यवस्थित. भेंडी खाऊ शकतात, काय काय जण खातात, काय काय जण नाही खातात, पण भरवा भेंडी, स्टीम केलेली केळ्याची भाजी, उपवासासाठी कच्च्या केळ्याची भाजी, हे सगळं आहे. गणपती पण येत आहेत, गणपती स्पेशल सर खास आम्ही मोदक ब्राऊन राईस मध्ये बनवा ना, जरा ब्राऊन बासमती राईस घेऊन या ना, रोज खा, खूप छान आहे, खूप छान आहे. आणि गोड करण्यासाठी मधुपर्णी मी बोललोच आहेत, त्याचे वापर करा. नक्की सर, या गोष्टींचा वापर करणारच आहोत. पण आता आपल्याला एक ईमेलद्वारे क्वेश्चन आला आणि त्यांचं असं म्हणणं त्यांची दिवाळी जरा लवकरच आली. सर त्यांना दिवाळीची आठवण येते आणि त्यांनी असं विचारले की विक्रांत रणशिंगे सर कोल्हापूरहून आपल्याशी त्यांनी ईमेल पाठवलाय आणि त्यांनी असं सांगितलंय की दिवाळी येते आणि खास दिवाळीमध्ये डायबिटीज व्यक्तींना काही खाता येत नाही. बरोबर. तर मग अशा वेळी त्यांनी कुठले पदार्थ खावेत? नाही, डाळींपासून आपण जसं काही बनवतो, फॉर एक्झाम्पल आपण चकली बनवतो, कडबोळ्या बनवतो, बरोबर आहे, किंवा हाचळीचा तांदूळाचं किंवा सालीच्या लाह्याचं पोह्याचा चिवडा वगैरे असेल तर तो नक्की आपण घेऊ शकतो. आणि गोड पदार्थामध्ये पण खपली गहू वापरून किंवा हाचळीचा तांदूळ वापरून त्याच्यामध्ये, म्हणजे ज्यांचं मधुमेह कमी आहे तर थोड्या प्रमाणात खजूर किंवा किशमिश वापरू शकता, नाहीतर मग मधुपर्णी आहेच, त्याचा वापर करून तुम्ही गोड पदार्थही बनवू शकता आणि खाऊ शकता. नक्कीच. डॉक्टरने आपल्याला कळत नकळत आपली चांगलीच कान उघडणी केली आहे, आपल्या डोळ्यांवरचे झापड काढलेले आहेत आणि आपल्याला सांगितलेलं आहे की जे आपण ज्या ज्या भागातून येतो त्या भागाचं काही वैशिष्ट्य असतं. ते वैशिष्ट्य नुसतं खाण्यापुरतंच नाही तर आपल्या आरोग्यासाठी तितकंच गरजेचं असतं, हेच डॉक्टरने आपल्याला सांगितलंय. डॉक्टर, तुम्ही एवढी भ्रमंती केली, एवढ्या आम्हाला आज उलगडा झाला की मधुमेहापासून मुक्त होऊ शकतो व्यक्ती जर या खाण्यापिण्यावर आपण नियंत्रण ठेवलं, काय खावं ते. पण तरी आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगा की मधुमेहापासून ह्या सगळ्यांवर आपण नियंत्रण ठेवलं तर मधुमेहापासून मुक्त राहू शकतोच का? मधुमेहापासून मुक्ती होणं हा एक प्रवास आहे. बरोबर. आज जे काय मी सांगितलं आहे तर त्या तुमच्या
ते तर तुम्हाला प्रवासात मदत करणारच आहे. ह्याच्याशिवाय आधीच्या प्रोग्राम्समध्ये जे काय सांगितलंय तेही सगळं फॉलो करा. तर बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील आपल्याला, ज्याच्यामुळे आपल्याला हा प्रवास सहज होईल. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की तुम्ही युट्यूबवर गेलात आणि डॉक्टर प्रमोद त्रिपाठी किंवा फ्रीडम फ्रॉम डायबिटीज टाईप केलं तर तुम्हाला धडधड बऱ्याच व्हिडिओज दिसतील. 5,000 पेक्षा जास्त मधुमेही आहेत ज्यांचं औषधं पूर्ण बंद आहेत. 1,000 पेक्षा जास्त मधुमेही आहेत ज्यांचं इन्सुलिन पूर्णपणे बंद आहे. एक व्हिडिओ आम्ही टाकला आता, पुष्पलता जोशी म्हणून, त्यांचं 200 युनिट इन्सुलिन त्या घेत होत्या, 5 महिन्यात पूर्णपणे बंद झाल्यात, अतिशय खुश आहेत. खूप सर ऐकणाऱ्यांना खूप असं छान वाटत असेल की हे जे त्यांच्या बाबतीत झाले ते आमच्याही बाबतीत व्हावं. हो, छान वाटतं. शंका येते, ज्यांना शंका येते त्यांनी अजून थोडंसं मन मोकळं ठेवून प्रयोग करावा, उलगडा करावा, फोन नंबरवरती बघावं, वेबसाईटवरती बघावं, व्हिडिओज बघावे. आपोआप तुम्हाला सत्य, शेवटी सत्य सत्य असतं. तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा तर त्याच्याने सत्य बदलत नाही. तुम्ही थोडं बघा, 200 युनिट इन्सुलिन बंद झालेली लोक आहेत. तर पण त्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. नुसतं खपली गहू आणि राळं आणि हातसडीचा तांदूळ बदलल्याने ऑफकोर्स मदत तर होणारच आहे, पण बऱ्याच अजून गोष्टी आहेत त्या सगळ्या शिकाव्या, सगळ्याचं प्रशिक्षण घ्यावं आणि पुढे जावं. खरं म्हटलं तर मधुमेही व्यक्तींसाठी जर आपण म्हणायला गेलं तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा हा खूप गरजेचा आहे. कारण मधुमेहापासून मुक्ती मिळू शकते हेच डॉक्टर त्रिपाठींकडून आपण ऐकलेलं आहे. हा इतका आपल्याला म्हणू शकतो दिलासा दुसऱ्या कुठल्याच प्रोग्राम मधून मिळालेला नाहीये. याच्या मागचा उद्देश हेच आहे की आपली जी जीवन पद्धती आहे, ज्या जीवन पद्धतीत आपण चुकीच्या दिनचर्या, खाण्याच्या पद्धती आहेत त्या स्वीकारल्या आहेत, कळत नकळत स्वीकारल्यात आणि कळत नकळतच आजार आपल्या सोबत आलेले आहेत. हे आजार कसे आपल्या जीवन पद्धतीतून दूर करायचे आहेत हेच डॉक्टर आपल्याला सांगतात. डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती देतात, पण तरी तुमच्याकडे प्रशिक्षणासाठी खास लोक येतात. हो, आता तुम्ही पूर्ण माहिती सांगितली आहे, स्मूदी सांगितले, प्रशिक्षण म्हणजे योग, ध्यान, धारणा सांगितलेली आहेत, काय खावं खाऊ नये सांगितलंय. मग हे प्रशिक्षण म्हणजे ह्यामधून काय विशेष मिळतं? ह्याच्यामधून त्यांना अजून खूप क्लॅरिटी मिळते की काय चालू करायचंय, काय बंद करायचंय आणि स्वतः कसं सक्षम बनायचंय. आणि प्रशिक्षणातून आम्ही प्रेरणा आणि सहायता हे जे 2 अजून अंग आहेत त्यांचा खुलासा करतो. त्यांना मी मदत कशी करू शकतो, त्यांना डॉक्टरला रिपोर्टिंग कसं करू शकतो, त्यांना हळूहळू साखर कशी कमी झाली की औषधं कशी कमी करायचं, ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी. म्हणजे माझं ध्येय आहे की सगळ्या मधुमेहीने ध्येय ठेवावा की ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट क्लिअर करावी. जे आपण मागच्या वेळेस बोललो, 15 चमचे साखर, 15 चमचे साखर क्लिअर कर. तर त्याचं जसं मॅरेथॉनसाठी आपण ट्रेनिंग घेतो, बरोबर, मॅरेथॉन रन करायचं असेल आपल्याला तर आपण ट्रेनिंग घेतो, तसं ट्रेनिंग करण्याचा अख्खी ही कार्यशाळा आहेत आणि संस्था आहे. तर जोडावं आणि शिकावं. आणि तुम्हाला शिकण्यासाठी प्रत्येक वेळेस पुण्याला गेल्याची गरज नाहीये. आम्ही लोकांच्या दारात जातो, आम्ही अख्खा महाराष्ट्रभर भ्रमण करतो. आणि स्लाइड दाखवलेली आहे जेव्हा आम्ही आता अख्खा महाराष्ट्रभर आणि गोवा आणि बेळगाव पण ह्यावेळेस इन्क्लूड केलेलं आहे. मागच्या 2 परिक्रमेत येतात म्हणजे गोवा आणि बेळगाव आहे. स्लाइड दाखवलेली आहे. ह्यावेळेस पश्चिम भारतात आमचं भ्रमण सुरू होणार आहे सप्टेंबरमध्ये. गणपती संपल्या 17 तारखेला गोव्याला सकाळी आणि बेळगावमध्ये संध्याकाळी, शनिवार आहे. आणि रविवारी सांगली, कोल्हापूर केल्यानंतर 19 लगेच सोमवारी संध्याकाळी सोलापूरला असणार आहोत. आणि नांदेडला 20 तारखेला मंगळवारी असणार आहोत. मध्ये मग परत पुण्याला येऊन, पुण्याला मोठी कार्यशाळा असते 4 तासांची, ती 24 सप्टेंबरला असणार आहे मराठीमधून आणि 25 तारखेला इंग्रजी आणि हिंदीमधून. आणि पुण्यात विश्रांती घेतली. ह्या 2 कार्यशाळा घेतल्यानंतर परत दुसरा टप्पा सुरू होईल महाराष्ट्र परिक्रमेचा. तो सुरू होईल नाशिक पासून 1 तारखेला शनिवारी, 2 तारखेला नगर, अहमदनगर आणि औरंगाबाद. थोडी विश्रांती घेतल्यानंतर मग जळगाव, भुसावळ, 9 तारीख रविवार, सोमवार नागपूर. आणि ह्यावेळेस पहिल्यांदा आम्ही महाडलाही येत आहोत. महाडला येत आहोत 16 तारखेला रविवारी. तर अशी ही रूपरेषा आहे कार्यशाळांची. ह्या व्यतिरिक्त अगर कोणाला लवकर बरं व्हायचं असेल तर आपल्या निवासी शिबिर पुणेजवळ दर महिन्यात 7 दिवसाचं शिबिर असतो. सासवड गाव आहे, तिथं गराडे गाव नावाची जागा आहे आणि तिकडं 10 एकरचं जागेत 3 बाजूनी पाणी असलेलं विस्तीर्ण असतं. खूप छान, खूप निसर्गरम्य वातावरण आहे. तिकडे येऊन लोक राहतात दर महिन्याला. आणि 7 दिवसात आम्ही बघतो की जवळ 33% लोकांचं इन्शुलिन आणि औषधं पूर्णपणे 7 दिवसात बंद होतात. असं रिझल्ट आहे. उद्दिष्ट आणि सर नक्कीच जेव्हा कुठलीही आपण संस्था स्थापन करतो त्याच्या मागे एक उद्दिष्ट असतं, मोठं असतं, तेही सर आम्हाला सांगा. सगळ्यांना आधी पण सांगितलेलं आहे, पण एक आठवण म्हणून जेव्हा 2012 मध्ये मला कळलं की मधुमेहापासून मुक्ती होऊ शकते आणि 2013 मध्ये काम सुरू केलं, तेव्हा मग पहिल्यांदा मी 100 हा आकडा टाकला होता की 100 लोक माझ्याशी जोडावी. 2013 तर 255 लोक जोडली गेली. आणि 1000 लोकांचा संकल्प ठेवला होता, उद्दिष्ट ठेवलं तर 3500 लोक आली.
आणि मागच्या वर्षी 10,000 लोकांचा संकल्प होता तर 24,000 लोक जोडली गेली. आणि ह्या वर्षी जो मेन संकल्प आहे, उद्दिष्ट आहे की ह्या वर्षी 1 लाख मधुमेही जोडावी आणि मुक्त होण्याचा मार्ग त्यांना मिळावा आणि त्यांनी खूप स्पीडमध्ये पुढे जावं. ह्या वर्षापासून खूप फरक पडणार आहे. आयुष्यात खरंच परत एकदा गोडवा येणार आहे आणि टच मध्ये राहण्यासाठी मॅडमनी पत्ता वगैरे दिलेला आहेच. हा आयुष्यातील गोडवा कसा आणायचा हेच डॉक्टर आपल्याला सांगतात. खरं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो की जेवतानाचा आग्रह आणि आपला निग्रह म्हणजे निश्चय याच्यामध्ये आपलं आरोग्य असतं आणि हे आरोग्य सांभाळणं आपल्या हातात असतं. हेच डॉक्टरांनी आपल्याला सांगितले कुठले पदार्थ खायचे जेणेकरून मधुमेहापासून मुक्ती मिळू शकते आणि हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. ही अशी चर्चा चालू ठेवूया. पण डॉक्टरांनी खास तुमच्यासाठी आरोग्य सल्ला आणलेला आहे. तो काय आहे पटकन बघूया. जेवताना एका वेळेस एकच धान्य खावे. महाराष्ट्रातील विविध कडधान्य, पावटे, वाल यांचे नियमित सेवन करावे. उपवासाला साबुदाणा खाणे पूर्णतः चुकीचे आहे. करवंद, काळी मैना, जांभूळ, बोर, स्ट्रॉबेरी, तुती मधुमेहांना उपयुक्त आहे. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हा अभिप्रायही आम्ही जाणून घेण्यास इच्छुक असतोच. याशिवाय तुमचे जे सूचना असतात त्यांचंही आम्ही पालन करत असतो. जे डॉक्टर आहेत जे आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा खास पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे हॅलो डॉक्टरचे सर्व कार्यक्रम बघू शकतात आणि आपले आरोग्यही जपू शकतात. डॉक्टर, चर्चा आपली करतोय आपली खाणपाण्याविषयी. आपण म्हणू शकतो की साखरेचे खाणार त्याला देव डायबिटीज देणार ही जी म्हण आहे त्याच्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की आपण जो योग्य नैसर्गिक आहार खाणार, जो स्मूदी पिणार, जो सगळे 4 गोष्टी व्यवस्थित खाणार त्याला डायबिटीज नाही होणार. पारंपरिक पद्धतीने पारंपरिक पद्धत समजून व्यवस्थित जेवणार आणि व्यायाम करणार आणि तणावमुक्ती करणार त्याला नक्कीच मधुमेहापासून मुक्ती मिळणार. सर, एवढे आपण सांगितलेले आहेत तरी एक तुम्ही संपूर्ण प्रेक्षकांसाठी आज खाण्यापिण्यातून डायबिटीज आपण बंद करू शकतो याविषयी काय सांगा? खाण्यापिण्यातून हे बघा, मागच्या वेळेस आढावा एक छोटासा, सकाळी उठल्या उठल्या चहाच्या ऐवजी किंवा चहाच्या आधी स्मूदी घेणं महत्वाचं आहे. नाश्त्यामध्ये रिफाईंड धान्य खाण्यापेक्षा थोडंसं मोड आलेले कडधान्य आणि डाळींचे पदार्थ, त्याच्यामध्ये दिरडी आहेत, थालीपीठ आहेत, ते घेणं महत्वाचं आहे. आणि दुपारी आणि रात्री जेवताना त्यांनी 4 गोष्टी समभाग करून धान्य, कडधान्य, भाज्या आणि सॅलड फार महत्वाचं आहे. जिवंत अन्न फार महत्वाचं आहे. दिवसभरामधून स्मूदी आणि सॅलडमधून कमीत कमी 30% तरी जिवंत अन्न जायलाच पाहिजे कोशिंबिरातून. ओके, तर असं खायला लागले की नक्की वजनही कमी होणार आहे, चरबी कमी होणार आहे, ऍसिडिटी कमी होणार आहे, पोषक द्रव्य वाढणार आहेत, जे मूळ कारण आहेत. पोषक द्रव्य कमी, ऍसिड जास्त आणि चरबी जास्त, हे जे मूळ कारण आहे ह्यांच्या विरोधी आपण काम केलं तर डायबिटीज काय, ब्लड प्रेशरही कमी होतो, बंद झालेल्या गोळ्या बरेच जण आहेत. असं नैसर्गिक आहार थोडासा घ्या, थोडा बदल करा आणि बघा काय काय होतं. दैनंदिन जीवन पद्धतीमध्ये कुठल्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार कराल तर मधुमेहापासून मुक्ती मिळू शकतेच. हेच डॉक्टरांनी आपल्याला सर सांगितलेलं आहे. तुम्ही आम्हाला सर काही प्रश्न आहेत आपल्या प्रेक्षकांनी ईमेलद्वारे आपल्याला विचारले आणि आपणही आपल्या कार्यक्रमात माझ्यातर्फे मी सहभागी करून घेतलेले आहेत. पण सर काही प्रश्न आहेत जे आम्हाला उत्सुकता वाढवत आहेत आणि सर असे प्रश्न आहेत की भविष्यात डायबिटीज होऊ नये म्हणून कुठली टेस्ट केली पाहिजे? फास्टिंग इन्सुलिन केली पाहिजे. ज्यांना सर डायबिटीज आहे त्यांच्यासाठी 3 महिन्याची साखर म्हणजे HbA1c हे चेक करणं तितकेच गरजेचं असतं का? अतिशय गरजेचं आहे. बरोबर आहे सर. डायबिटीजवर मात करण्यासाठीची तुम्ही सूत्री काय सांगाल? आहार, व्यायाम, तणावमुक्ती आणि संकल्प मोठा की मी होऊ शकतो त्याच्यासाठी धडपड, सगळं जाणून घेण्याची धडपड आणि मग एकदा जाणलं की त्याच्यावरून चालणं आणि पळण्याची धडपड. पुन्हा एकदा सर की ज्या डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी की त्यांना गोड पदार्थ खायचे त्यांनी नैसर्गिक पद्धतीचा म्हणजे नैसर्गिक साखरेचा कशाचा वापर करावा? मधुपर्णी किंवा स्टिविया कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला मिळेल
त्याची पावडर किंवा पाले किंवा झाड लावणं आणि वापरणं. मधुमेहापासून मुक्ती मिळू शकतेच हेच आपण नेहमी सांगत असतो आणि हेच तुम्ही आज सांगा की मिळू शकते का? आता मला सांगायची गरज नाही राहिलेली आहे, कारण काय आता हजारो आहेत ज्यांचं इन्सुलिन औषधं बंद आहेत आणि शेकडो आहेत ज्यांचं ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नॉर्मल आहे. 13 नोव्हेंबर फार महत्त्वाची तारीख आहे. 13 नोव्हेंबरला ज्यांचं ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट क्लिअर झालंय त्यांचा मोठा सत्कार आहे. महाराष्ट्रभर ज्यांचं GTT क्लिअर होईल त्यांनी जरूर यावं, पुण्यामध्ये आपल्यासाठी पदक मिळवावं. नक्कीच हे पदक आपण मिळवणारच आहोत. प्रेक्षको, असं की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वता नावडो. जसं चांगले विचार, चांगले व्यक्ती आपले जीवन प्रगल्भ करतात, तसेच फिट असणाऱ्या व्यक्ती सुद्धा त्यांच्याकडे बघून आपण आपलं आयुष्य हे आरोग्यदायी करू शकतो. फ्रीडम फ्रॉम डायबिटीजच्या व्यक्तींकडून डायबिटीज पासून मुक्त झालेल्या व्यक्तींकडून आपल्याला हेच कळतं की आपणही मधुमेहापासून मुक्त होऊ शकतात. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी एवढी छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार. प्रेक्षको, तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्यामुळे तुमचेही खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला जास्त सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतो. डॉक्टर, सह्याद्री वाहिनी आणि दूरदर्शनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. खूप खूप आभार आणि खूप खूप कल्याण. जो जे वांछेल तो ते लाहो, जो जे वांछेल तो ते लाहो.